विधानसभेच्या निवडणुका आता येत आहेत. साधारणतः 1-2 महिन्यांनी म्हणजे सर्व प्रक्रिया जी पूर्ण होईल आणि सत्ताधारी सत्तेवरती येतील, ते अर्थातच महायुतीचे असतील असा आता प्राथमिक अंदाज वाटतोय. 175च्या पुढे जागा साधारणतः महायुतीला मिळतील. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाला या निवडणुकीमध्ये असाधारण असं यश मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाला तर जवळजवळ 90च्या आसपास जागा मिळतील आणि शिंदेच्या सेनेलाही 60च्या आसपास जागा मिळू शकतात. त्याचबरोबर काँग्रेसलाही अत्यंत म्हणजे आश्चर्यकारकरित्या 70-72 जागा मिळणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मुस्लिमांची एक गठ्ठा मतं उबाठाला मिळणार नाहीत, राष्ट्रवादीला मिळणार नाही, तर काँग्रेसला मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेसला 68 ते 72पर्यंत जागा मिळू शकतात. राष्ट्रवादीच्या जागा 20च्या आसपास असू शकतात आणि उबाठा सेनेला सगळ्यात कमी म्हणजे त्यांच्या जागांची संख्या जी आहे ती 20 यात किंवा 15च्या आसपास अशी राहू शकते, असं प्राथमिक अंदाज आज या क्षणी वाटत आहे. त्यामुळे काँग्रेसचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उदय जो आहे तो फार चिंताजनक परिस्थिती निर्माण करणार आहे, कारण मुस्लिमांचा